आज आपण पेरू पिकाविषयी सगळी माहिती घेणार आहे. जवळपास लागवड वगैरे कशी करायची, कोणतं वाण निवडायचं, किती व्हरायटी त्याच्यामध्ये, सगळी माहिती आज आपल्याला संपूर्ण भेटणार आहे. आपण बागेमध्ये आलेलो. हा बाग आहे VNRचा बाग आहे. एकदम नंबर एक आलेला आहे, छाटणी वगैरे व्यवस्थित केली. तर मी असंच सगळ्या फळपिकाबद्दल आणि फळभाज्याबद्दल माहिती देत असतो आपल्या चॅनलवरून. तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा या, आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. तुमच्यासाठी असेच सतत व्हिडिओ आणीन. तर जाणून घेऊया सगळी माहिती, तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर थोडी टेक्निकल माहिती सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रात जवळपास 40,000 हेक्टरवर पेरूची लागवड केली जाते बरं का. पण तेवढं उत्पन्न नाही आहे आपल्या महाराष्ट्रात. म्हणजे जमीन म्हणलं तर जवळपास महाराष्ट्राचा 2 नंबर आहे आपल्या भारतामध्ये लागवड करण्यामध्ये, पण उत्पादनामध्ये 3रा नंबर आहे. तर 1 नंबरला आहे UP आणि 2 नंबरला आहे बिहार, त्याच्यानंतर आपण आहेत. आणि आपला उत्पादन आहे की फक्त 8.1 मेट्रिक टन. म्हणजेच गरज खूप आहे लोकांना. सध्या फळाची खूप मागणी आहे पेरूची, कारण की त्यामध्ये क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं आणि त्याचा वापर भरपूर म्हणजे रोगाविरोधात केला जातो. मलाविरोध किंवा रक्तविकार, रक्तपित्त ह्याच्यावर एकदम अतिशय गुणकारी पेरू आहे. त्यामुळं लागवड करायला खूप चांगला चान्स आहे सगळ्या शेतकऱ्यांनी. आणि विशेष वेगवेगळ्या मस्त जाती आलेल्या सध्या. तर त्या जाती कोणत्या? लखनौ 49, जी विलास, VNR, ललित, तैवान पिंक, थाई 7, बफरखान, थाई पेरू, हे भरपूर जाती तो. आणि सध्या मार्केटमध्ये आता सरदार अगोदर भरपूर लावली जायची, त्यालाच लखनौ 49 पण म्हणतात. सध्या जी विलास लावा तुम्ही, ही VNR, अशा भरपूर. तैवान पिंकला चांगलं मार्केट आहे. ज्याला मार्केट आहे, ज्या गोष्टी आपल्याला चांगलं उत्पन्न देतात त्या शेतकऱ्यांनी लावल्या पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे. तर आता ह्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे मी सगळी माहिती सांगणार आहे की ह्या रोग कोणते पडतात, लागवड कशी करायची, जमीन कशी लागती, हवामान कशा प्रकारचं पाहिजे. तर सर्व माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला सांगतो की हवामान महाराष्ट्रातलं एकदम नंबर 1 वातावरण आहे आपल्या इकडं. लावून टाकायचा पेरू, फक्त त्याची लागवड कशी करायची आणि जमीन कोणती ती महत्त्वाची. जमीन म्हणजे कशी, उत्तम निचरा होणारी, पाण्याचा निचरा झाला पाहिजे. हलक्या प्रतीची जमीनसुद्धा चालते, काळी जमते, फक्त जमिनीचा निचरा चांगला असेल तर मस्त जमते. तर सांगू कसा, 6 ते 7.5 ह्या दरम्यान असावा. चुनखडीयुक्त जरी असली तरी पाण्याचा निचरा होणारी जमीन टाळायची आपल्याला जरा. पण चुनखडीच नाही तर काही बी करा तुम्ही, चुनखडीची जी जमीन असेल तर त्या ठिकाणी पेरूला चांगलं उत्पन्न मिळणार नाही. तर लागवड कशी करायची, पारंपरिक पद्धतीनं कशी करायची, आपली 6 बाय 6 मीटरवर लागवड करायची. तर त्याचं काय होतं आहे, आता सध्या घन लागवड ही सध्या खूप चांगलं मार्केटमध्ये आहे बरं का. घन लागवडमध्ये काय फायदा होतो आहे की 3 बाय 2 मीटर ह्या अंतरावर केली ना, तर पेरूचे आता जास्त मोठ्या प्रमाणात आपण झाडं होऊ देत नाहीत. अशी छाटणी करून आपण झाडं संतुलित ठेवतो, म्हणजे त्यांचा आकार वगैरे व्यवस्थित येतात. ते खालीच आपल्याला झाडाचे फळधारणा करता येते आणि तिथंच आपल्याला तोडायला वगैरे झाडाचं नियोजन करायला चांगल्या प्रकारे जातं. आजार वगैरे, रोग वगैरे काय पडले फवारायला सोपं जातं. त्यामुळे सध्या घनदाट लागवड जी आहे त्याचा जास्त वापर होत आहे. 3 बाय 2 मीटर ह्या अंतरावर झाडांची लागवड करा तुम्ही. आणि काय करायचं, 50 बाय 50 बाय 50 बाय सेंटीमीटर आकाराचे खड्डे घ्यायचे. जास्त मोठे घ्यायची गरज नाही, काय नाही. आणि त्यामध्ये साधारण 5 ते 10 किलो चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं, अर्धा किलो सिंगल फॉस्फेट टाकायचं. म्हणजे हे पुन्हा काय करायचं, 25 ग्रॅम ट्रायकॉडर्मा टाकायची पावडर. ह्याच्यामुळे काय होतं, फंगल इन्फेक्शन होत नाही झाडाला आणि झाडाची चांगल्या प्रतीची सुधारणा लगेच होते. तर काय करायचं आणखी तुम्हाला सांगतो. आत्ता जे हे फळ लागलेले आहेत ह्याची जवळपास मार्चपर्यंत सगळी काढणी वगैरे संपते. त्यानंतर काय करायचं मित्रांनो, 1.5 महिन्याची विश्रांती द्यायची झाडांना. आठवड्यातून एकदा पाणी द्यायचं ह्याला ठिबकनं. आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्याला पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करायचा. बंद केल्यानंतर काय करायचं, नैसर्गिक पानगळ होऊ द्यायची बरं का. पिवळे पडतात पानं आणि गळायला चालू होतात. साधारण अंगठ्याच्या जाडीच्या फांद्या ज्या आहेत ना ते छाटून टाकायच्या. का छाटायच्या, तर छाटणी लय महत्त्वाची. जास्त फांद्या फुटतात, जेवढ्या फांद्या जास्त तेवढं फळ जास्त. ही एकच आपला मंत्र लक्षात ठेवायचा. आणि बागेची मशागत करताना काय करायचं, झाडाच्या विस्ताराखाली 3 ते 4 इंच मातीच्या तंतुमुळे जे असतात खाली मातीखाली, लोखंडी पंजा तयार करायचा. त्यानं सगळं रूट प्रोनिंग करून घ्यायची, म्हणजे ते ओढून घ्यायचं, खालची माती मोकळी करायची चांगली. तर झाडांना शिफारशीनुसार
म्हणजे खते द्यायचे, त्यातूनच पाण्यातून काही तुम्ही खतं देऊ शकतात किंवा औषध देऊ शकतात. 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये फुलकळी लागून सेटिंगला सुरुवात लगेच होती बघा. सेटिंग चालू झाली की रोग चालू झाले म्हणायचं. तर रोग कोणते कोणते पेरूवर पडतात तर ते सगळे सांगतो तुम्हाला. तर शेंडेअळी एक पडते, देवी रोग पडतंय, मर रोग पडतंय, पुन्हा पांढरा डेकून पडतंय, फळमाशीचा आहेच प्रादुर्भाव, मिलीबगचा आहे. जवळपास 5-6 म्हणजे आहेतच रोग आहे. प्रत्येक ह्याला रोगाचं आहेच. तर ह्याच्यासाठी नियंत्रण वगैरे कशा प्रकारे तुम्हाला ते रोग ओळखायचे ह्यासाठी तुम्हाला तुमचे लक्षण वगैरे सांगतो. तर शेंडेअळीच्या नियंत्रणासाठी काय करायचं, 2 मिली क्लोरोपायरिफॉस प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची. तर देवी रोगाच्या नियंत्रणासाठी काय करायचं, ढगाळ वातावरणात देवी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रणासाठी काय करायचं, बोर्डो मिश्रण 0.6% फवारणी करायची. यासाठी 100 लिटर पाण्यात 600 ग्रॅम मोरचूद मिसळायचं. त्याचा सामूस 7पर्यंत करण्यासाठी 350 ग्रॅम कळीचा चुना मिसळायचा. त्यानंतर 8 दिवसांनी स्टेप्रोसायक्लिन 25 ग्राम आणि कॅपटॉप 250 ग्राम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारायचं. तर मर नियंत्रणासाठी काय करायचं, दर 4 ते 6 महिन्यांनी 25 किलो शेणखत ट्रायकोडर्मा 20 ग्राम आणि फॅसिलोमायसिस 20 ग्राम मिसळून प्रत्येक झाडाच्या मुळाच्या परिसरात म्हणजे थोडाफार राऊंड मारून टाकायचं आपल्याला एवढं. तर आणखी तुम्हाला सांगतो की पेरू बागेतील आता सूत्रकृमीचा प्रादुर्भाव असलेल्या बागेतून वर्षातून काय करायचं, 2 वेळेस प्रति झाडाला 25 किलो शेणखत ट्रायकोडर्मा 30% आणि पॅसिलोमायसिस 30 ग्रॅम मिसळून द्यायचं. किंवा 1 लिटर आता स्लरी माहीत असेल तुम्हाला, स्लरी आळ्यामध्ये टाकून द्यायची त्याच्यामध्ये. तर मिलीबगचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करायचं, पावसाचे प्रमाण कमी झाल्यास, तापमान वाढल्यास मिलीबगचा म्हणजे फांद्याला, फुलाला, कळ्याच्या देठावर येण्यास सुरुवात होते. तर त्या नियंत्रणासाठी काय करायचं, प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये 20 ग्रॅम वर्टीसिलियम लॅकिन हे बुरशीनाशक 25 ग्राम शेणखतासोबत द्यायचं. तर आता खूप रोग आहेत, व्हिडिओ बघा खूप मोठा झाला, 7.5 मिनिटाचा झाला आहे. त्यामुळं सगळे कीड कशा प्रकारे ओळखायचे आणि त्याच्यावर आणखी काय वेगवेगळे जैविक उपाय वगैरे घरगुती उपाय तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तो व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यासाठी टाकेन. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे येणारा व्हिडिओ तुमच्यासाठी लगेच नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो, व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, काही अडचणी असेल तर तुमचे कमेंटमध्ये प्रश्न टाका, मी नक्कीच त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. तर मित्रांनो, लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत राम राम मंडळी.